नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण गेल्या 4 डिसेंबरपासून या बेमुदत राज्यव्यापी संपामध्ये सहभागी होतो। आपली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि शेवटी तो दिवस आज उजाडलेला आहे आणि उद्या 26 जानेवारी निमित्त आपण या ठिकाणी सर्वांनी या दिनाच्या दिवशी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं काम जे आहे ते काम सुरू करूया असं या ठिकाणी सविस्तर माहिती व आजच्या या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हा संप जो आहे तो संप या ठिकाणी माघार घेतलेला आहे। या संपाच्या या बैठकीच्या निमित्ताने कोणकोणते निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सर्वात महत्त्वपूर्ण अशी माहिती जसे की आजच्या या बैठकीमध्ये शेवटी या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला आपला जो सुरू असलेला संप होता तो संप या ठिकाणी माघार घ्यावा लागला। या संपाच्या निमित्ताने कोणकोणते निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून सर्वात महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। पहा या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती 25 जानेवारी 2024 म्हणजे आजची तारीख आहे। मंत्रालय मुंबई। मी कालच तुम्हाला सांगितलेली होती एकूणच हा बैठक होणार आहे, तर आजच्या घडीला हा बैठक या ठिकाणी संपन्न झालेला आहे। याबद्दलच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सर्वात महत्त्वपूर्ण अशी माहिती तमाम महाराष्ट्रातील 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे। पहा, प्रिय अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो, सप्रेम नमस्कार। आज दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची महासचिव महिला व बाल विकास अनुप कुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल व अन्य अधिकाऱ्यांसोबत विस्तृत मीटिंग झाली। बघा, आजच्या घडीला एकूणच हा जो मीटिंग आहे तो मीटिंग आपला या ठिकाणी संपन्न झालेला आहे। शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले। तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणाचा लेखी प्रस्ताव देण्यात आला। बघा, कोणकोणत्या या कारणासाठी आपला जो संप आहे तो संप आपल्या कृती समितीने माघार घेतलेला आहे। एक आहे जो पेन्शन योजना होता आपल्या मागण्यांमधील प्रमुख मागण्यांमधील ते या ठिकाणी अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य देखील शासनाने केलेला आहे आणि लवकरात लवकर प्रस्ताव देखील मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। आणि तसेच कृती समितीच्या वतीने देखील या पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणाचा लेखी प्रस्ताव देखील देण्यात आलेला आहे। ही सर्वात महत्त्वाची अशी मागणी या ठिकाणी पूर्ण होईल। त्यानंतर दुसरा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युइटी देण्याचे मान्य केले। बघा, आपल्या प्रमुख मागण्यांपैकी आणखीन एक मागणी या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। ग्रॅच्युइटी देखील या ठिकाणी देण्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मान्य केलेलं आहे अशी ही माहिती आपल्याला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आजच्या घडीला सांगितलेला आहे। तिसरा आहे मोबाईल तात्काळ देणार, जसे की सेविकांना मोबाईल शिवाय म्हणजे मोबाईलवरच त्यांच्या सर्व ऑनलाईन कामे होत असतात, त्यामुळे मोबाईल देखील ही प्रमुख मागणी आपल्या या संपामध्ये होता। त्यामुळे मोबाईल देखील तात्काळ या ठिकाणी मिळणार आहे अशी ही या ठिकाणी कृती समितीने आपली मत या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। चौथा आहे मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार। बघा, आपल्या ज्या काही मिनी अंगणवाडी सेविका आहेत त्यांना अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं या ठिकाणी पद मिळणार आहे, ते म्हणजे अंगणवाडी सेविका पदाचे त्यांना आदेश जे आहे ते त्वरित या ठिकाणी दिलं जाणार आहे। पाचवा आहे संप काळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले। तसेच सर्व कारवाई आदेश मागे घेणार असे मान्य केले। बघा, एकूणच हा जो संप काळामध्ये आपल्याला नोटिसा येत होत्या त्या नोटिसा आणि त्यांच्यावरती केलेल्या ज्या काही कारवाया होत्या त्या या ठिकाणी एकूण पूर्णपणे मागे घेणार असंही या ठिकाणी या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। 6वा आहे संप काळ कोरोना काळातील राहिलेल्या
दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार। बघा 7वा आहे 10वी पास मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे। बघा आपल्यापैकी ज्या काही 10वी पास मदतनीस आहेत त्यांना थेट सेविका या पदासाठी नियुक्ती देण्यासंदर्भात देखील खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। वरील म्हणजे एकूणच 7 निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। वरील सर्व चर्चा आणखीन एक मुद्दा या ठिकाणी मी सांगू इच्छिते, जो मानधन वाढ होता तो या ठिकाणी कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही। हा जो संप होता हा संप आपला एकूणच या मानधन वाढीबाबत देखील होता, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता, परंतु कृती समितीने या बैठकीमध्ये उल्लेख केलेला नाहीये। ही खूप मोठी शोकांतिका आहे। ज्या मानधन वाढीसाठी कित्येकांनी या ठिकाणी प्राणाची आहुती दिली व सर्वांनी हा संप काळ अगदी नेटाने चालू केला, परंतु मानधन वाढीबाबत लवकरात लवकर निर्णय घेतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते व कृती समितीने आपल्याला कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे तेच मी या ठिकाणी तुमच्या समोर सादर करीत आहे। पहा एकूणच 7 मुद्दे या बैठकीमध्ये ठोस सुधारणाचा लेखी प्रस्ताव देण्यात आलेला आहे। वरील सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली। कृती समितीला ही चर्चा आशादायक वाटली। बघा कृती समितीला काय वाटलेलं आहे तेही या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे। ही जी सर्व चर्चा आहे वरील 7 मुद्द्याला अनुसरून ते सचिव आणि आयुक्त यांच्याशी झालेली आहे। कृती समितीला ही चर्चा देखील आशादायक वाटली। त्याचप्रमाणे महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिनांक 5/12/2023 रोजी झालेल्या मीटिंगमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा विषय मंत्रिमंडळात मांडण्यात येईल। बघा या ठिकाणी एकूणच आपल्या आदिती तटकरे मॅडम यांनी या 5/12/2023 रोजी सांगितल्याप्रमाणे आशा सेविकांच्या मानधनवाढीचा जेव्हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येतो त्याचं अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा विषय देखील मंत्रिमंडळात मांडण्यात येईल असंही या ठिकाणी या चर्चासत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। वरील परिस्थिती व शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅच्युइटी व पेन्शनचा महत्त्वाचा निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आपला संप मागे घेत आहे। बघा हा संप जो आहे तो संप या ठिकाणी मिटलेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करू इच्छिते। तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून आतुरता होती, एका आशेने अपेक्षेने तुम्ही पाहत होता। एकूणच हा जो संप आहे तो संप या ठिकाणी लवकरात लवकर योग्य ते निर्णय घेऊन या ठिकाणी संप मिटावा। शेवटी तो दिवस आजच्या या घडीला उजाडलेला आहे। वरील परिस्थितीचा आणि शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅच्युइटी आणि पेन्शन हे 2 महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते निर्णय या ठिकाणी झाल्याने आपली अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आपला संप या ठिकाणी मागे घेत आहे। याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावयाची आहे। आजच्या बैठकीला MA पाटील, निशा शिवूरकर, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, आप्पा पाटील, आरमायटी इराणी माधुरी क्षीरसागर हे कृती समितीचे सदस्य उपस्थित होते। बघा एकूणच आपले जे कृती समितीचे महत्त्वाचे सदस्य आहेत तेही या ठिकाणी आजच्या या घडीला आजच्या बैठकीला आजच्या या चर्चासत्राला उपस्थित होते। तरी उद्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कार्यक्रमात सहभागी होऊन काम सुरू करावे, आपले संविधान मजबूत करूयात। बघा उद्याच्या घडीला एकूणच 26 जानेवारीच्या या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा। शेवटी 26 जानेवारी दिवशी आपला जो काम आहे तो काम या ठिकाणी आपल्याला सुरू करावायचा आहे आणि आपलं संविधान देखील आपल्याला मजबूत करावयाचं आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजूट आणि संघर्षामुळे आपल्या महत्त्वाच्या मागण्या मान्य होत आहेत। तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन। बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन केलेलं आहे। त्यांचंही आपण सर्वांनी एकूणच आपल्या महाराष्ट्रातील 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करूया, जेणेकरून या संपाबद्दल काहीतरी या ठिकाणी तोडगा निघालेला आहे ते केवळ आणि केवळ आपल्या कृती समितीने आणि तुमच्या सर्वांच्या एकजुटीमुळे। त्यामुळे तुमचं देखील आपल्या कृती समितीच्या वतीने अभिनंदन। पहा मानधन वाढीबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा करूया। MA पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवान देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील एकूणच अशा पद्धतीने हा जो संप आहे तो संप या ठिकाणी माघार घेतलेला आहे। हा संप आजच्या दिवसाला या ठिकाणी समाप्त झालेला आहे असंही मी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जाहीर करते व उद्याच्या या 26 जानेवारीच्या दिवशी आपापले अंगणवाडी केंद्र उघडा व तुमच्या ज्या काही कामं आहेत ते काम प्रामाणिकपणाने
व कर्तव्यनिष्ठाने आपलं काम या ठिकाणी पूर्ण करावं, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छिते। पुन्हा एकदा तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व तुमचं जो संप आहे तो संप या ठिकाणी मिटलेला आहे। पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या कामासाठी, तुमच्या या भविष्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलकडून देखील खूप खूप शुभेच्छा। तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।